प्रचंड मोठी आहे। त्यामुळे कुणाचाही नामोल्लेख न करता केवळ आपण आल्याबरोबर श्रद्धा सुमन अवघ्या 1 मिनिटात ते 2 मिनिटात अर्पण करावेत ही विनंती। माननीय ॲडव्होकेट व्यंकटरावजी बेदरे साहेब, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी यांना विनंती आहे की शोक प्रस्ताव मांडावा आणि श्रद्धांजली अर्पण करावी। महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं 28 तारखेला सकाळी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि त्या घटनेमुळे सर्व महाराष्ट्रावर, राष्ट्रावर एक शोककळा पसरली आणि त्याचा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत। आज लातूरकरांच्या वतीनं माझा जरी नामोल्लेख पक्षाच्या वतीने करण्यात आला असला तर या शोकसभेमध्ये त्यांच्या दुःखद निधनाचा प्रस्ताव मी आपल्या सर्वांच्या पुढे जड अंतकरणाने मांडतो आहे। आपण पाहिलंय की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या छत्रछायेमध्ये त्यांनी राजकीय आणि सार्वजनिक जीवनामध्ये आपली सुरुवात केली, पण स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करत असताना त्यांच्या प्रति लोकांच्या मध्ये एक विश्वास त्यांनी निर्माण केला, उभा केला आणि आपण सगळं बघतो की महाराष्ट्र सगळा अकाली दादांचा मृत्यू झाला म्हणून हळहळतोय। आपणही बघितलं असेल, आपण सर्वजण लातूरकर आहोत। कधी काळी सार्वजनिक जीवनामध्ये बारामती आणि लातूरमध्ये थोडीशी स्पर्धा होती, पण दादांना विचारलं गेलं की आपले आदर्श मुख्यमंत्री कोण, तर त्यांनी विलासराव देशमुख साहेबांचं नाव सांगितलं आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून लातूर आणि बारामती पुणेमधलं अंतर कमी झालं आणि आज लातूरकर शोकमग्न आहेत। आणि आपण पाहतो आहोत की दादाच्या व्यक्तिमत्वावर आपल्या सर्वांनाच माहिती आहे। खऱ्या अर्थाने दादा हा शब्द सार्थ ठरवण्याची भूमिका महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या विकासासाठी कारणी लावण्याचं काम आपले नेते अजितदादा पवार साहेबांनी केलं। मी आपल्या पुढे थोड्या शब्दात नमूद करू इच्छितो की नेता कुणाला म्हणावं त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे अजितदादा पवार आहेत। त्याचं कारण असं, कुठल्याही धर्माचा, पंथाचा महाराष्ट्रातला कुणीही व्यक्ती त्यांच्याकडे गेला तर त्याला मनामध्ये अशी आशा निर्माण व्हायची की आपल्याला आधार मिळेल। ते नेतृत्वाचा एक गुण असतो। हा विश्वास दादांनी महाराष्ट्रातल्या जनमानसाच्या मनामध्ये निर्माण केला, म्हणून ते महाराष्ट्राचे दादा झाले, लाडक्या बहिणींचे, तुम्हा सगळ्यांचे दादा झाले। वक्तशीरपणा, शिस्तप्रिय, प्रशासनावर पकड असणारा एक लोकनेता आपण आज गमावला। त्यांच्याप्रती कितीही बोललं तर कमी पडेल। आपली परिस्थिती निशब्द आहे, काय बोलावं काय बोलू नये हा त्याच्यातला भाग आहे आणि त्या दृष्टीनं लोकाभिमुख नेतृत्व दादांनी उभा केलं। त्यांच्याप्रती लातूरकर आज एकत्र येऊन सर्वपक्षीय आदरांजली या सभेमध्ये व्यक्त करतायत। हे त्यांच्या कर्तृत्वाचं फलित आहे।
ते जसं बोलले तसं वागण्याचा तो प्रयत्न केला, ते आपल्याला जर घेता आलं तर खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरेल. मी आपल्याला एवढंच नमूद करू इच्छितो की पती पत्नीला एक रूप आपल्या समाजामध्ये समजण्यात आलेलं आहे. लोककल्याणाचं कंकण दादांनी हातात बांधलं आणि ते शिवधनुष्य आज राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी उचललेला आहे. दुःखद प्रसंगामध्ये लोककल्याण पुढे घेऊन जाण्याची भूमिका या सर्वांनी स्वीकारली, म्हणून आपणा सर्वांच्या वतीनं, लातूरकरांच्या वतीनं दादांना नम्रतापूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांच्या आत्म्याला ईश्वरानं शांती द्यावी अशी ईश्वरांना प्रार्थना करतो. आणि त्यांच्या पवार कुटुंबियावर हे जे मोठं संकट कोसळलेलं आहे ते पेलण्याची शक्ती ईश्वराने त्यांना प्रदान करावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. थांबतो. यानंतर माननीय सुरेश पेन्सिलवार, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी, आपणाला विनंती आहे की अवघ्या 1 मिनिटामध्ये आपण श्रद्धासुमन अर्पित करावे. मी बिल्डर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र लातूरचा अध्यक्ष आहे. आमचं पूर्ण ऑल इंडिया लेवलवर असोसिएशन आहे. आज आपण नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा अचानक आपल्यापासून देवाज्ञा घेतली, त्याच्यामुळं शोकसभासाठी आपण आलेलो आहोत. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही कॉन्ट्रॅक्टर बंधूला एकमेकांना फोन केला, अक्षरशः एक दिवस जेवण कुणी घेतलं तर नाही. म्हणजे एवढं दुःख सगळं झालेलं आहे. दादांचा स्वभाव कसा होता, सूर्यासारखा प्रखर बी होता आणि चंद्रासारखा मृदुही होता. आम्ही वेळोवेळी त्यांना 1-2 महिन्यातून एकदा तर आम्ही असोसिएशन तर्फे भेटत होतो. मला एकच त्यांना जाणवलं की कोणी नाही शत्रू आमचा, स्नेहाने अवकाश भरू, कर्तृत्वाच्या आधारावर महाराष्ट्र राज्य नवोभवू. एकच त्यांना ध्यास होती की आपण आपल्या राज्याचा कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त प्रगती करू. काय झालं की दिपावलीच्या पूर्वी आमचे 2 कॉन्ट्रॅक्टर बंधू बजेट नाही मिळाल्यामुळं फारच अडचणी झाले, आत्महत्या केली. मग आम्ही बारामती, पलटण, पुण्याचे वगैरे असे 15-20 जण दादांचा वेळ घेऊन घरी भेटायला गेलो. पुढे ऑफिसमध्ये कार्यालयात चौकशी केली, काही आम्हाला बजेट मिळू शकतं का दीपावलीला. तर अक्षरशः मी बऱ्याच वेळेस आम्ही मंत्रालयात जातो, एकही पैसा देण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्यावेळेस बजेटच नव्हतं. तर आम्ही सर्वजण दादांना विनंती केली की अशी परिस्थिती आहे आणि दीपावली आहे. ते म्हणतात ना, एखादं पातेल्यावर दूध असलं, एखाद्या मिठाचा खडा पडला तर दूध काय होतं, नासून जातं. पण दादाची एवढी कला आणि एवढं चाणक्षपणा होता, त्या दुधामध्ये सुका मेवा टाकून कलाकंद करून सगळ्यांना खाऊ घालायची त्यांची एवढी ताकद होती. म्हणजे बजेट नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, आपण काहीतरी करून तुम्हाला आम्ही बजेट देऊ. आणि खरोखरच आम्ही दीपावलीच्या पहिले 15 दिवस
पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे काही PWDचे कॉन्ट्रॅक्टर होते सर्वांना दिपाळीला काहीतरी पेमेंट मिळालं. म्हणजे त्यांचा स्वभाव सगळ्यांना घेऊन जायचा होता. तिने आताच एकदम म्हणले की काही जातीभेद हे ते काहीच नव्हतं त्यांच्याकडे. ते दादा आणि आम्ही वेळोवेळी कॉन्ट्रॅक्टर भेटल्यानंतर एवढं आनंदानं त्यांनी सगळं सविस्तर आम्हाला बोलत होते. तर आज इथून आपल्यातून ते निघून गेले त्याच्याबद्दल फारच दुःख होतंय. बिल्डर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रातर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर सुपर्णजी जगताप, सह्याद्री देवराई संस्था लातूर. आपणाला विनंती आहे की आपण अत्यंत अल्पावधीमध्ये श्रद्धासुमन अर्पित करावेत. मी इथे सह्याद्री देवराई या संस्थेच्या वतीने श्रद्धांजली देण्यासाठी आलेलो आहे. 5 जून 2012 रोजी महाराष्ट्र शासनाने पर्यावरणाचा एक राज्यस्तरीय पुरस्कार मला दिला आणि आदरणीय दादांच्याच हस्ते तो पुरस्कार मला मिळाला. आज 14 वर्षापूर्वीची त्यांची ओळख. आणि मागच्या वर्षी सयाजी शिंदेंच्या वाढदिवसाचं नियोजन माझ्याकडे दिलं होतं पिंपरी चिंचवडला रामकृष्ण मोरे सभागृहात, आणि आदरणीय दादांच्या हस्ते तो वाढदिवस तिथे आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळेस त्यांचं व्यक्तिमत्व मला खऱ्या अर्थाने जवळून पाहता आलं. पर्यावरणासाठी पुणे जिल्ह्यात काय काय करता येईल त्यासाठी मी सगळं सहकार्य करेन. आणि बिपिन जगताप नावाचा त्यांचा जो PA आहे तो क्लास 1 अधिकारी हे माझे मित्र आल्यामुळे. आणि तिसरी एक घटना या जानेवारी महिन्यातलीच आहे. 26 जानेवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही जी देवराई उभी केली ती पुणे जिल्ह्यात, ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः अजितदादा पवार साहेब होते, त्या जिल्ह्यात आम्ही ही देवराई उभी केली. आणि या देवराईचं कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आदरणीय दादा म्हणाले की जिल्हा परिषदचा प्रचार असल्यामुळे मी आत्ता काही येणार नाही, पण नंतर मी नक्की या जुन्नर तालुक्याच्या देवराईला भेट देतो. असो एक अनपेक्षित एक्झिट आणि एक दुःखाचा चटका लावून आदरणीय दादांची एक्झिट झालीये. आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. आणि मी सह्याद्री देवराई, सयाजी शिंदे, कवी लेखक अरविंद जगताप आणि महाराष्ट्रातल्या सर्व पर्यावरण चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. एवढंच म्हणतो, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योमा अमृतम गमय. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. वक्त्यांची संख्या खूप आहे, त्याला मर्यादित करावं अशा सूचना संयोजकाकडून प्राप्त झाल्यात. आणि संयोजकाकडून जी यादी प्राप्त होईल त्याप्रमाणेच आपण या ठिकाणी नाव घेणार आहोत. सर्वांच्या भावना एकच आहेत. आपले कुणीही प्रतिनिधी बोलले तर ते आपलं मत आहे असं ग्राह्य धरावं अशी विनंतीही मी करेन. ॲडव्होकेट उदय गवारे, शेतकरी कामगार पक्षातर्फे यांना विनंती करतो की आपण अत्यंत अल्पावधीमध्ये आपलं श्रद्धासुमन अर्पित करावेत. प्रत्येक दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते आणि सूर्यास्ताने होत असते. एकीकडे सूर्यास्त झालेला आहे आणि सूर्योदय निर्माण झालेला आहे. शोकसभा घेत असताना आपल्या मातृजिल्ह्यातल्या सुनेत्राताई पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून पद स्वीकारून पुढचा कारभार घेत आहेत. आणि त्याच वेळेला अजितदादांना आपण शोकसभा अर्पण करत असताना एवढंच सांगेन की पवार कुटुंबीय आणि शेतकरी कामगार पक्ष यांचा एक चांगला संबंध आहे. एक प्रसंग असा होता, विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री होते आणि त्या मंत्रिमंडळामध्ये राज्यातील मद्य विक्रीच्या दुकानांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव आलेला होता. त्या प्रस्तावाला काही मंत्र्यांचा विरोध होता, अजितदादांचाही विरोध होता. परंतु एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता
प्रस्ताव मंजूर होईल असं ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस अजितदादांनी स्वतः त्यावेळेस जिमी अल्मेडा म्हणून जे लिकर असोसिएशनचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे आणि इथली काही मंडळी यांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता फक्त महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्ती वाचू शकते आणि ते आमचे मामा. कारण एन डी पाटील त्यावेळेस कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष होते आणि एन डी पाटलांनी स्वतः विलासरावजींना सांगितलं की मद्य विक्रीवर हा राज्य चालवायचं नाही, हे पुरोगामी राज्य आहे आणि कदाचित हाच वारसा पुन्हा अजित पवारांनी पुढे नेलेला आहे. मी आपल्याला नम्रपणे सांगेन, ज्या घटना समोर आलेल्या आहेत त्या 4-5 दिवसामध्ये याची दोन्हीकडून चर्चा होत असते. या देशातील एक मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल शंका प्रस्थापित केली आहे. आपल्यातले काही सुज्ञ सांगतील की शरद पवारांनीच त्याचा खुलासा केला तर त्याची चर्चा का करताय. परंतु मी आपल्याला नम्रपणे सांगेन, याच लातूरमधले आमचे एक न्यायमूर्ती होते ब्रिजमोहन लोया, यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मुलानं त्याच्याबद्दल खुलासा केला, परंतु त्याच वेळेला त्यांच्या बहिणीनं स्वतः सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं वाटतं. म्हणून ह्या शंका कुशंका ज्या समाजामध्ये असतात, मी कोणावरही आरोप करणार नाही, परंतु त्याचा खुलासा राज्यकर्ते म्हणून केला पाहिजे अशी माझी अतिशय एक तळमळीची विनंती या ठिकाणी असणार आहे. कारण अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती एका क्षणामध्ये निघून जातात, त्यावेळेस पूर्ण समाज हा पोरका होत असतो. आणि म्हणून अजितदादांना या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं डाव्या विचारसरणीच्या वतीनं भाई उद्धवराव पाटील विचार मंचाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना मी एवढंच सांगेन की आपण अनेक पक्षामध्ये आहोत, परंतु दादांनी जे सत्यशोधक चळवळीचा वारसा होता, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा, त्यापासून किंचितही ते बाजूला सारलेले गेलेले नाही. तुम्हाला आठवत असेल की दादांनीच जाणीवपूर्वक लाल महाल पुण्यामधला दादोजी कोंडदेंचा पुतळा काढण्याचा निर्णय त्याने घेतला आणि त्यावेळेसच पासून ते एका वेगळ्या रडावर होते असं जर म्हटलं तर ते अजिबात चुकीचं होणार नाही. असो, बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु या ठिकाणी दादांना मी पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ही शक्ती तर त्यांच्या कुटुंबाला आलेलीच आहे, हे सहन करणारच आहेत. कारण ही ताकदच एवढी पवार कुटुंबामध्ये आहे की पूर्ण राज्याचं नेतृत्व करण्याची शक्ती आज त्यांच्यामध्ये आहे. तुमच्या आमच्या मनामध्ये एक चांगलं वागण्याचं आणि सत्यशोधक विचारानं जाण्याची ऊर्जा प्राप्त झाली आणि त्या पद्धतीने आम्ही जर वागलो तर तीच खरी श्रद्धांजली त्यांना ठरेल. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. माननीय सचिनजी दाणे, शिवसेना जिल्हा प्रमुख, आपण अल्पावधीमध्ये श्रद्धासुमन अर्पित करावेत. सर्व शोकाकुल लातूरकर परिवार, मी शिवसेना लातूर जिल्हा परिवाराच्या वतीने आदरणीय माझे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि एक ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांच्या नेतृत्वाला वाव देणारं एक मोठं नेतृत्व आपल्यातून गेलं. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही विषय समजून घेणारे खूप कमी नेते होते. त्यातले अजितदादा होते. त्यांना शेतीतलं आणि शहरातलं चांगलं कळायचं. आता असा नेता परत होणे नाही. त्यांच्या काम करण्याचा झपाटा आणि पहाटे उठून लवकर कामाला लागणे हेच आमच्यासारख्या तरुण युवा नेतृत्वाला त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि हेच आम्ही इथून पुढे महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याला धरून आम्ही काम करू. त्यांच्या कामाचाच वेग ह्याच्या पुढे सुद्धा आमच्या वतीने चालू राहील. एवढं बोलतो, थांबतो. ओम शांती. धन्यवाद. ॲडव्होकेट बळवंतरावजी जाधव साहेब यांना विनंती आहे की आपण अत्यंत अल्पावधीमध्ये श्रद्धासुमन अर्पित करावे. आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दुःखद प्रसंग माझ्यावर येईल असं मला कधीच वाटलं नाही. मित्र, राजकारणामध्ये
गेली 40-50 वर्ष काम करताना अनेक राजकारणी बघितले. एकाच्या हातात एक नाटकीपणा, पण नाटकीपणा नसलेला हा जे पोटात आहे तेच पोटात आहे हे मी यांच्याकडे विशेष पाहिलं. इतकी ऊर्जा असलेला हा नेता आज आपल्यातून गेलेला आहे. आणि गेल्यानंतर आज आपण श्रद्धांजली अर्पण करताना आत्ताच सांगितलं सगळ्यांनी की त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र तयार करणं आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं वाटतं. आदरणीय सुनेत्राताई एवढ्या दुःखातही त्यांनी महाराष्ट्राची धुरा आपल्यासाठी घेतली. जी महाराष्ट्र आता सांगितलं दानीनी, शहरात आणि ग्रामीण भागातला महाराष्ट्र करणार माणूस, आपल्या सगळ्याला एकच विनंती आहे की त्यांचं जे कार्य होतं, त्यांची कामाची झडप होती आणि त्यांच्या कामासाठी करणारा सर्वांना शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला घेऊन चालण्याचा जो त्यांचा दांडगा काम होतं, हे सर्व करणं आणि सुनेत्राताईच्या पाठीमागं भक्कमपणे उभा टाकून त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र तयार करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतंय. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय श्रीमान जयप्रकाशजी दगडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण श्रद्धासुमन समर्पित करावे. आदरणीय विलासरावजींच्या नंतर प्रसार माध्यमांना अत्यंत आवडणारा नेता म्हणून दादांची ख्याती होती. महाराष्ट्राच्या विकासाच्या सूर्यावर जे पहाटेपासून कामाला लागणारा हा एकमेव नेता माझ्या ऐकण्यात, वाचण्यात आणि पाहण्यातही आहे. पहाटेपासून कामाला लागणारा. आणि म्हणून मी असं म्हणतो, माझं असं मत आहे की महाराष्ट्राच्या विकासाच्या सूर्योदयावर दादांची छाप होती आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या सूर्यास्तावर फक्त दादांचीच सही होती. मी माध्यम या संस्थेच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद सर. यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण अल्पावधीमध्ये श्रद्धासुमन समर्पित करावेत. आज लातूर येथे सर्व पक्षीयाच्या नेत्यांच्या वतीने आदरणीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार साहेब हे आज आपल्यात नाही आहेत. उपस्थित शोकाकुल सर्व बंधू भगिनींनो, आजचा काळ, आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काळाखूट या दृष्टीने नोंद झाली. 2026 वर्ष सुरुवात झाला आणि महाराष्ट्राला एक फार मोठा धक्का या अपघाती निधनानंतर बसलेला आहे. असे एक म्हण आहे, दैव जाणिले कोणी. अशा या थोर कर्तृत्वान नेतृत्वाला एक कुशल संघटक, कुशल प्रशासक, ग्रामीण भागाशी नाळ असणारा नेता
आज आपल्या काळाने हिरावून घेतलेला आहे. बोले तसे चाले त्याची वंदावी पावले अशी एक म्हण आहे. आणि म्हणून या प्रसंगी एक महाराष्ट्राचं नव महाराष्ट्राचं आर्किटेक्ट आपल्या मधून निर्मित दिलेला आहे. एक उदाहरण फक्त जिल्हा परिषदेचा तुम्ही उल्लेख केला म्हणून मी सांगू इच्छितो. आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने पंडिता धुमाळ आणि मी उपाध्यक्ष झालो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले नेते विलासरावजी देशमुख साहेब होते. त्यांच्या मर्जीच्या विरोधात आम्ही जरी निवडून आलो असलो आणि दादांचा दौरा आला आणि आम्हाला त्या नियोजन मंडळाच्या बैठकीला बोलवलं. पंडितराव आमचे अध्यक्ष तर म्हणाले बाबा मी काही येणार नाही. मी म्हणलं आपण जायला पाहिजे प्रोटोकॉल प्रमाणे. मग मी उपस्थित होतो आणि चर्चा नियोजन समितीची झाली आणि लाजत गाजत त्या काळात सीओनी फक्त 1200 आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा असताना 15 लाखाचं बजेट ठेवलेलं होतं. आम्ही लाजत गाजत मिळलो ही काय पद्धत आहे. आणि म्हणून आम्ही दादा पुढे विनंती केली की आम्हाला ते बजेट वाढवून किती पाहिजे म्हणले. लाजत गाजत देतील का नाही. विलासरावजी मुख्यमंत्री त्यांच्या जिल्ह्यात आम्ही असं आचरण केलेलं आम्हाला न्याय मिळेल का नाही म्हणून आम्ही लाजत गाजत 25 ते 30 लाख द्या 1 कोटी घेऊन जा असा धाडसी नेता कर्तृत्वान ज्याच्यामध्ये दातृत्व होतं कर्तृत्व होतं आणि या महाराष्ट्राच्या जनतेचा जाणता खऱ्या अर्थाने जाणता राजा हे आपले कैलासवासी अजितदादा पवार साहेब आहे. अधिक न बोलता त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून एकच विनंती करतो. त्यांच्या स्मृती आठवणी आपण ठेवलं या प्रसंगानं आपण भाव आदरांजली व्यक्त करत असताना आपल्या मनामध्ये ठेवतो. पण एक विनंती सर्व नेते मंडळींना आहे की आपल्या सामाजिक जीवनामध्ये जसं त्यांनी वागलं दादांनी आचरण केलं त्या आचरणाने आपण स्वीकार करावा. सर्व पक्ष मित्र मंडळींना आमच्या बंधूंना अशी विनंती आहे. कारण देश कुठे चाललेला आहे. लोकशाही काय याचं अवमूल्य न होत आहे. म्हणून या प्रसंगी अधिक न बोलता या श्रद्धांजलीच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष शरद पवार साहेबांच्या गटाचं म्हणून आणि आमच्या सर्व जिल्हा परिषद माजी सर्व सहकार्याच्या वतीने आणि आमच्या व्यक्तीच्या सर्व मित्राच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्याची शांती लाभो आणि त्या पवार कुटुंबियांना या संकटमय या दुःख प्रसंगीतून बाहेर निघण्याची शक्ती देव ही श्रद्धांजली अर्पण करून आपली रजा घेतो. ओम शांती शांती. यानंतर माजी नगराध्यक्ष विक्रमसिंहजी चव्हाण सर यांना विनंती करतो की आपण अल्पावधीमध्ये शब्दसुमन आणि श्रद्धासुमन अर्पित करावे. आपले लाडके नेते आणि धाडसी नेतृत्व आदरणीय दादा हे आज आपल्यात नाहीत आहेत. परंतु लोकांना अजिबात खरं वाटत नाही की आपल्यातून निघून गेलेले आहेत. परंतु आता सत्यासमोर आपण आता दुसरं काही सांगू शकत नाही. परंतु माझा आणि दादाचा संबंध हाऊसिंग फायनान्सच्या माध्यमातून आला. कारण हाऊसिंग फायनान्स म्हणजे ते रिमोट कंट्रोल राहायचे. 2 महिन्याला एकदा मिटिंग व्हायच्या. ते मीटिंगमध्ये विषय मंजूर झाल्याशिवाय सभागृहात व्हायचे नाही. एवढं रिमोट कंट्रोल त्यांचं होतं. त्या ठिकाणी ज्यावेळेस मी हाऊसिंग फायनान्सचा उपाध्यक्ष झालो आणि आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेब हे सतत मला सांगायचे की महाराष्ट्रात आपलं हाऊसिंग भूकंपग्रस्त जे भागामधले जे लोकांचं जे कर्ज माफ करायचं आहे त्यावर तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. आणि त्या खातर मी सभागृहामध्ये विषय आणण्यासाठी प्रयत्न केला. परंतु अंकुश काकडे हे रिमोट त्यांनी ते विषय घ्यायला तयार नव्हते. परंतु मी आग्रह केल्यामुळे ते विषय घेतला आणि त्या विषयामध्ये दादाच्या देवगिरी या बंगल्यावर ज्यावेळेस आमची बैठक झाली
त्यावेळेस मी सांगितलं की साहेबासमोर या लोकांची जवळ मागणी आहे आणि हे कर्ज माफ करायला पाहिजे. तर ते मला सांगितले कर्ज माफ होणार नाही. मग मी त्यांना सांगितलं दंड व्याज माफ करा, की सरळ व्याज आणि दंड व्याज मुद्दल ते लोक भरतील. त्यांनी एका मिनिटामध्ये मान्यता दिली आणि 498 सदस्याचं 5 कोटी कर्ज दंड व्याज माफ झालं. म्हणून मी त्या ठिकाणी हाऊसिंग फायनान्सच्या नात्यानं सर्व सभासदांच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ओम शांती. यानंतर दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्रीमान लक्ष्मीरमणजी लाहोटी साहेब यांना विनंती करतो की आपण श्रद्धासुमन अर्पित करावेत. मी दयानंद शिक्षण संस्था व संस्थेचे सर्व सभासद, सर्व प्राध्यापक, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि माझ्या लाहोटी परिवारातर्फे, तसं दादाबद्दल आम्ही ऐकलेलो आहे. आमचे सहकारी आहेत साळेसाहेब इथं समोर, त्यांच्याकडनं काही कामं असते तर त्यांनाच सांगायचो आम्ही. आणि कामं 5 मिनिटात, संजय बनसोडे असो 5 मिनिटात कामं होत होते संस्थेची. धडाडीचे नेते महाराष्ट्रातून आज आपल्याला सोडून निघून गेले. मी प्रभूचरणी एवढी प्रार्थना करतो त्यांना शांती मिळो मतात्म्यास व त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देव. ओम शांती. धन्यवाद. यानंतर राजाजी मणियार यांना मी विनंती करतो की आपण श्रद्धासुमन अर्पित करावे. गेल्या 26 वर्ष ज्यांच्या हाताखाली कार्यकर्ता म्हणून काम केलं, नियतीने ही दुर्दैवी वेळ त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची आमच्यावर आणलेली आहे. अल्पसंख्याकाचं मसीहा म्हणून दादाने जे काम केलं लातूर शहरासाठी, लातूर शहराच्या अल्पसंख्याकाच्या मुलीचं हॉस्टेलचं काम होत नव्हतं, जागा मिळत नव्हती. आम्ही दादांना विनंती केली की दादा, पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन केंद्राची जी जागा आहे पण ती मिळत नाही. दादानी एका सेकंदात त्या काळचे उच्च शिक्षण मंत्री राजेश भैया टोंबे यांना आदेशित करून पत्र काढायला लावलं आणि अल्पसंख्याक मुलीचं वसतिगृह लातूर शहरामध्ये झालं. दुःख याचं आहे की सदैव अल्पसंख्याकाच्या कामाला धावून येणारा आमचा नेता आज आमच्यामध्ये नाही. लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार आणि जिल्ह्याच्या वतीनं दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती शांती. धन्यवाद. यानंतर भारतीय जनता पक्षाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष माननीय श्री अजित सिंहजी पाटील कव्हेकर साहेब यांना विनंती करतो की आपण श्रद्धासुमन अर्पित करावेत. आज या ठिकाणी आपण अजितदादांच्या आठवणींचं स्मरण करण्यासाठी उभे आहोत. मला त्यांचा एक प्रसंग इथं सांगावासा वाटतो की आमच्या पुण्याच्या शाळेच्या उद्घाटनासाठी ती आली होती
आणि आपण त्यांच्या संदर्भात जे अनेकांच्या भाषणातून यूट्यूबवरती सोशल मीडियावरती ऐकतो ते मला ते प्रत्यक्षात अनुभवता आलं. ते उद्घाटनासाठी आमच्या शाळेच्या आवारामध्ये आले आणि तिथं स्वामी विवेकानंदाचा पुतळा होता आणि पुतळा पाहिल्यानंतर मला ते म्हणाले, अजित ते नाक थोडंसं दबलेलं आहे आणि तिथं आपण सुधारणा केली पाहिजे. पूर्ण शाळा फिरत असताना प्रत्येक वर्गामध्ये जाऊन कुठं कलर व्यवस्थित झाला नसेल, कुठं पुट्टी व्यवस्थित भरली नसेल तर त्याची नोंद घेणं. आणि पुढे जाऊन मग आमची 3D लॅब होती. मी दादांना म्हणालो की ही एक नवीन उपक्रम आम्ही शाळेत चालू केलाय 3D लॅब. आणि दादा लगेच म्हणाले की चला आपण बघूयात काय होतंय. आणि मग त्या वर्गामध्ये बसून ते 3D गॉगल्स घालून ते पूर्ण 1ली ते 10वीचे वेगवेगळे व्हिडिओज बघून त्यांनी त्यांच्या PA ला सांगितलं की अरे बाबा हे कुठून आले, काय त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि नंतर मला सांगा, आपण हे पिंपरी चिंचवडमध्ये राबवण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून अनेक महाराष्ट्रातील प्रोजेक्ट संदर्भात आपण पाहिलं असेल की अनेकदा अशी दृश्य आपण दादांसंदर्भात पाहिलेली आहेत. आज योगायोगानं भगवान विश्वकर्माची जयंती आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं आकार देण्याचं काम भगवान विश्वकर्मांनी केलं तशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या अनेक प्रोजेक्ट्सला विकासात्मक दृष्टीनं आकार देण्याचं काम आदरणीय दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे की प्रशासनाला मानवी चेहरा असायला हवा, परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्याला ही म्हणायची वेळ आली की राजकारणाला सुद्धा मानवी चेहरा असायला हवा. परंतु हा मानवी चेहरा अजितदादांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळाला. त्या कार्यक्रमामध्ये स्टेजवरती बसल्यानंतर ते मला इतक्या उत्सुकतेने विचारत होते जसं का त्यांना काही माहितीच नाहीये. मला ते म्हणाले की लातूरमध्ये हा नेत्याचं कसं आहे, त्या नेत्याचं कसं आहे, त्यांना माहित नाही असं नाही, परंतु इतकी उत्सुकता, इतकी जिज्ञासा वृत्ती त्यांच्यामध्ये होती. त्यांनी मला विचारलं की या शाळेची फीज किती आहे. लगेच तिथं विलास लांडे साहेब बसले होते, त्यांना उठवून बोलावून घेतलं आणि त्यांना म्हणाले बघा यांचं फीसचं कसा आहे विषय काय नाही. एवढी मोठं संस्था चालवत असताना, एवढं मोठं साम्राज्य असताना सुद्धा अशा पद्धतीचा एका कार्यकर्त्यासोबतचा त्यांचा संवाद पाहून मला अतिशय त्यांचं कौतुक वाटलं. आणि म्हणून त्यांच्यासोबत तो वेळ घालवल्यानंतर असे वावरणारे नेते आता आपल्याला पाहायला मिळतील की नाही प्रश्न पडतो. असं एक घरातला माणूस असल्यासारखं वावरणं, इतक्या आपुलकीनं विचारपूस करणं, म्हणजे माझ्याबद्दलच नाही परंतु जेव्हा आम्ही मंत्रालयात जायचो तेव्हा ते वडिलांना पाहिल्यानंतर लगेच म्हणायचे की काय चाललंय शिवाजीराव. आणि म्हणण्याचं विषय नाही आहे, परंतु ज्या पद्धतीनं आपण म्हणतो, ज्या भावनेनं आपण म्हणतो, ती भावना महत्वाची असते. आणि ज्या व्यक्तीला हजारो लाखो लोक रोज भेटतात आणि ज्या व्यक्तीचा 40-50 वर्षाचा राजकीय प्रवास राहिलेला आहे, ते हे त्याला जमणं आणि सातत्यपूर्ण हजारो लाखोंच्या संख्येच्या लोकांसोबत तसं वावरणं हे एवढं सोपं नसतं. परंतु ते आपण अजितदादांमध्ये पाहायला मिळालं. मला वाटतं की खूप मोठी महाराष्ट्राच्या राजकारणातील हानी या ठिकाणी झालेली आहे. मी सतत म्हणतो आणि मला मनापासून असं वाटतं की आपण एका व्यक्तिमत्वाबद्दल नाव घेतलं तर तिथं त्याचं चित्र समोर येतं. आणि म्हणून जेव्हा अजितदादा असं आपण म्हणतो, त्यांचं काय चित्र समोर येतं असं म्हटल्यानंतर मला ते भावतं. एक विकासात्मक चित्र, एक परिवारातल्या सदस्याचं चित्र समोर येतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून लातूरच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून अजितदादांचा जो प्रवास राहिलेला आहे, त्यांची जी कार्यपद्धती राहिलेली आहे, ते मला वाटतं अतिशय महत्वाची आहे. कधीही कोणावरती खालच्या पातळीवरची टीका नाही. कोणी जर टीका केली असेल तर त्याला सहजपणे हसून उडवून लावणं, त्याला खेळीमेळीच्या वातावरणाचं रूप देणं, असं त्यांचा स्वभाव होता. आणि म्हणून लातूरनं जी राजकीय संस्कृती सांभाळलेली आहे, जपलेली आहे, ती अलीकडच्या काळामध्ये वेगळी होताना अनेकदा आपण पाहतो. परंतु अजितदादाच्या स्मरणातून आपण ती जोपासली पाहिजे, ती जाजवळ ठेवली पाहिजे असं मला वाटतं. मी भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं मी अजितदादांच्या स्मरणास विनम्र असं अभिवादन करतो, भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ओम शांती.
धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार मान्य श्री पाशाभाई पटेल यांना विनंती करतो की आपण श्रद्धासुमन अर्पित करावेत. राजकीय नेतृत्वाला महाराष्ट्रातल्या शाप लागले काय अशा पद्धतीची परिस्थिती आता तयार झालेली आहे. नेतृत्वाला एक वय असतं जिथं सर्व समाजातले घटक त्यांना त्यांचं नेतृत्व मान्य करत असतात. अशा वयामध्ये अजितदादा आपल्यातून निघून गेलेले आहेत. ज्या पद्धतीनं गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख त्यांना मान्यता मिळाल्यानंतर ते खऱ्या अर्थानं आपल्या उपयोगाला आले असते आणि अशा काळात ते निघून गेले. तसंच अजितदादाचं झालंय. आज दादाचं सर्वसामान्य नेतृत्व तयार झालेलं होतं. दादाचं स्वप्न मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते अधुरं राहिलेलं आहे. आणि आज सगळ्यात वाईट एका गोष्टीचं आहे की अशा नेत्यांचं असं दुर्दैवी मृत्यू होणं हे तुमच्या आमच्यासाठी सगळ्यासाठी एक वाईट घटना आहे. खरं तर प्रत्येकाला आपला आपला अनुभव वाटत असतो. मी आज जरी भारतीय जनता पक्षामध्ये असलो तर मला कृषी मूल्य आयोगाचं जे अध्यक्षपद मिळालेलं आहे ते राष्ट्रवादीच्या कोट्यातलं आहे. आणि मी आज जे कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष आहे ते फक्त आणि फक्त दादामुळेच मी या आयोगाचा अध्यक्ष झालो. नाहीतर भारतीय जनता पक्षाकडे हे नव्हतंच. आणि दादानी मला दिलं आणि देवेंद्रजीने मला सांगितलं की काय पटवलास तू अजितदादांना. मी अजिबात अजितदादांना काही पटवलं नाही. त्यांनी म्हटले की योग्य माणसाला योग्य काम दिलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी मला हे पद दिलं होतं. ज्यावेळेस विमानाचा अपघात झाला मला घरी राहू वाटलं नाही. मी 2 दिवस बारामतीला जाऊन राहिलो आणि आपल्या घरातला एक माणूस गेला का काय. खरं तर आता इथं बरेच कार्यकर्ते आहेत की एक एवढा मोठा नेता गेल्यानंतर त्यांच्या सहकार्यावर काय होतंय मला माहिती आहे. मुंडे साहेब गेल्यानंतर आमच्यावर काय बीतली तशाच पद्धतीनं आम्ही बारामतीमध्ये बघत होतो. कितीतरी कार्यकर्ते एका उंचीचे, आज त्यांचं भविष्य काय होईल सांगता येत नाही अशा पद्धतीचं नुकसान बऱ्याच कार्यकर्त्याचं झालेलं आहे. मी या माणसाचे खरंच पैलू जेवढे सांगता येतील तेवढे थोडे आहेत. खरं तर मला तुम्हाला सगळ्यांना एक आश्चर्याची एक गोष्ट सांगतो. एकदा विलासराव देशमुख साहेबांनी मला सांगितलं होतं की माझ्या मित्रामध्ये आता गरीब तूच आहेस, काहीतरी काम करून घे. तर काय काम करून घ्यावं म्हणून आपण गेलो एक काम घेऊन. ते विलासरावजींनी सांगितलं हे काम करून घ्या आणि दादाला विचार होऊन जाते. मी दादाकडे गेलो आणि 150 लोक बसले असतील त्यांच्या ऑफिसमध्ये. मी जाऊन शेवटच्या खुर्चीवर बसलो. मला बघितले, अरे समोर या, खुर्ची टाकले. म्हणले एक नाजूक बोलायचंय. 1 मिनिटात म्हणले सगळे बाहेर वारे, सगळे 150 लोकांना बाहेर काढलं. मग मला विचारले काय काम आहे. मी म्हणलं असं असं आहे. तर ह्या कामात विलासराव देशमुखाची खुर्ची जाती बघ म्हणले, करायचं का नाही तू ठरव. मी करतो म्हणले काम, पण विलासराव होऊ शकत नाही मुख्यमंत्री. आणि मग मी ज्यावेळेस विलासरावला जाऊन विचारलं की साहेब असं असं दादा म्हणतात, ते म्हणले ते बी खरं आहे. म्हणले राहू दे काम. म्हणजे कुठल्याही कामाचे परिणाम काय होतात हे सांगणारा एकमेव नस ओळखणारा कामाची असा जर कोण नेता होता तर ते अजितदादा होते. मी तर रात्रभर त्यांचे अनुभव सांगू शकतो की आता जसं अजितराव म्हणले की आमच्या शाळेत आले आणि ते अजितराव तुमच्या शाळेत येऊन एवढं तर बघून गेले असतील. मला त्यांनी एकदा सांगितलं की मला बांबू ऐकायचंय. म्हणून बांबू 5 मिनिटात होत नाही. तर म्हणले माझ्याकडे वेळच नाही. तुम्हाला कमाल सांगतो, एके दिवशी त्यांनी मिटिंग लावली मंत्रालयामध्ये सकाळी 7 वाजता. आणि 7 वाजता मंत्रालय जर कधी कोण उघडला असेल तर त्या एकच माणसाचं नाव आहे, ते म्हणजे अजितदादा.
आणि 7 वाजता मंत्रालय उघडून 1.5 तास ते विषय त्याने ऐकलं आणि एवढी बांबूची काठी घेऊन स्वतःच्या डोक्यावर मारून घेतलं आणि म्हणले हे पवाराला कळायच्या ऐवजी पाशाला विषय कळाला कसा असेल, आम्हाला का कळला नाही हा विषय. म्हणजे एवढी विषयाची जाण त्या माणसाला. आणि सगळ्यात मला आतापर्यंत जेवढे नेत्यांना आम्ही बांबू सांगितल्यानंतर तिसऱ्या दिवशी 50 लाख रुपयाचे बांबू खरेदी केलेला एकमेव नेता म्हणजे अजितदादा. का तर नुसतं कौतुक करणं नाही, त्याची इम्प्लिमेंटेशन करणं, ते समजून घेणं, अशा अनेक गोष्टी आहेत. का तर माझी सुरुवातच साहेबाला माहिती आहे की मी राष्ट्रवादीचा लोकसभेचा उमेदवार होतो, तिथून इथपर्यंत मी तुमच्या सोबतच होतो. म्हणजे सोबत म्हणजे तुम्ही आता आमच्या सोबत आहे, आम्ही तुमच्या सोबत आहे. बऱ्याच गोष्टी त्याच्यात आता काही बोलण्या बरोबर नाही. आणि मग अशा एका जाणकार धुरंधर मातीशी जुळलेल्या माणसाला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ यावी ही दुःखद आहे. मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, आमच्या फिनिक्स फाउंडेशन संस्थेच्या वतीनं मी अजितदादांना श्रद्धांजली अर्पित करतो. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब यांना विनंती करतो की आपण श्रद्धासुमन अर्पित करावेत. महाराष्ट्रातील एक कुशल संघटक, विषयाचे ज्ञान असणारे, प्रशासनावरती जबरदस्त अशा प्रकारची पकड, विकास पुरुष अजितदादा पवार साहेब यांचं अपघाती अशा प्रकारचं निधन झालं. ही बातमी आम्हाला कळाल्याबरोबर मी बारामती आणि काटेवाडीला त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी जे मी चित्र बघितलं, मी आतापर्यंत अनेक अशा प्रकारच्या मोठ्या नेत्याच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहण्याचं आपण योग त्या ठिकाणी संधी आपण घेतली होती. परंतु मी बघितलं एक सामान्य अशा प्रकारच्या महिला टाहो पुढून रडत होत्या. अनेक सामान्य माणसं म्हणजे ज्याच्याकडे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही अशा प्रकारचं, जसं आपल्या घरातला कोणी गेलं या पद्धतीनं रडत असलेलं मी त्या ठिकाणी बघितलं. अनेक अत्यंत तीव्र अशा प्रकारची एक घटना त्या ठिकाणी घडली, अशा प्रकारचं म्हणलं तरी यावरती बसणार नाही. आणि या माध्यमातून आपल्या सर्वांना या निमित्तानं सांगू इच्छितो की अजितदादा पवार साहेबांनी, माझा त्यांचा संबंध म्हणजे ते विद्या प्रतिष्ठानचे ते सचिव होते आणि आमदार होण्याच्या अगोदरपासून माझे त्यांचे संबंध मी त्या ठिकाणी पवार साहेबांच्या बरोबर आणि त्यांच्यासोबत मी जपण्याचं काम त्या माध्यमातून केलं. आणि त्याचबरोबर सामान्य माणसाला एक चांगल्या प्रकारचं शक्ती देण्याचं काम, कार्यकर्त्याला या ठिकाणी एक शक्ती देण्याचं काम, सन्मानानं वागवण्याचं काम आतापर्यंत जर कुणी केलं असेल तर खरं पाहिलं असता त्या ठिकाणी अजितदादा पवार साहेबांनी या निमित्तानं केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या निमित्तानं सांगू इच्छितो, जसं आता बोलत असताना या ठिकाणी सांगण्यात आलं की अजितदादांच्या बरोबर मी जेव्हा या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचं काम आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी केलं त्यावेळेस आम्हाला खूप चांगलं अशा प्रकारचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून देण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या निमित्तानं सांगू इच्छितो की आता बोलल्याप्रमाणे आम्ही त्यांना पुण्यामध्ये निमंत्रित करून आमच्या एका इमारतीच्या उद्घाटनासाठी सगळं सांगत बसत नाही. आणि एक दिवशी सकाळी 10:15 प्रशांत फोन आला, पीएचा सांगणारा अजितदादा साहेब बोलतायत. फोन घेतला, मी माझ्या गावी होतो. आवाज आजही माझ्या कानात मकरंदबाया बोलतोय, शेळकेळ अजित पवार बोलतोय, संध्याकाळी 10 पर्यंत पुण्याला यायचंय. ड्रायव्हर नव्हता, भावाला सोबत घेतलं, पुण्यात गेलो. खडकवासल्याची निवडणूक चालू होती, पोटनिवडणूक रानवेंची. दादानी सांगितलं घरी चला. राणादादांनी घरी गेलो.
जवळपास राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मला जवळपास 22-23 मिनिट दिली आणि शेवटी दादाच्या आदेशावरून मी राष्ट्रवादी जॉईन केलं. मी म्हटलं ठीक. दुःख आमच्या परिवाराला जेवढं आहे तेवढं महाराष्ट्राला आहे. या प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे 2 शब्द संपवतो. ओम शांती. यानंतर राज्य डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर रमेश भराटे सर यांना विनंती आहे की आपण अल्पावधीमध्ये 2 मिनिटात श्रद्धांजली अर्पित करावी. आमच्या वैद्यकीय भाषेत सांगायचं म्हणजे जन्म आणि मृत्यू हे अटळ आहेत, परंतु आणि त्याचं जर श्रेय कोणाला जात असेल तर ते श्रेय आदरणीय अजितदादा पवार साहेबांना जात आहे. निश्चितच त्यांच्या वागण्यातून बोलण्यामधून एक विजन होतं आणि त्यांच्या जाण्याने नुसतं कृषी क्षेत्राचीच नाही किंवा इतर क्षेत्राचीच नाही तर वैद्यकीय क्षेत्राची सुद्धा हानी झालेली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट व इंडियन मेडिकल असोसिएशन हेडक्वार्टर न्यू दिल्ली यांच्याकडून आम्ही दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. ओम शांती. धन्यवाद सर. यानंतर शिवानंद ताता हेगणे चाकूर अहमदपूर तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून कृपया आपण अल्पावधीमध्ये श्रद्धासुमन अर्पित करावेत. पंचवीस तारखेला मराठवाड्याच्या दौऱ्यावर दादा आले होते. त्या ठिकाणी एक कार्यक्रम होता. महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमची शेवटची भेट त्या ठिकाणी झाली. त्यानंतर आम्हाला असं वाटलं नाही की पुन्हा दादा भेटणार नाहीत, परंतु मराठवाड्यामध्ये आलेले शेवटची भेट त्यांची ठरली. म्हणून या ठिकाणी लातूर जिल्ह्याच्या वतीनं, मराठवाड्याच्या वतीनं, चाकूर अहमदपूर मतदारसंघाच्या वतीनं, माझ्या वतीनं त्याला आदरांजली वाहतो. ओम शांती. ओम शांती. धन्यवाद. माजी आमदार माननीय धर्माजी सोनखडे साहेब यांना विनंती आहे की आपण अल्पावधीत श्रद्धासुमन अर्पित करावेत. आदरणीय दादा, महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष, महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांनी एक वळण लावलं. सहकाराच्या माध्यमातून वसंतदादांनी दिशा दिली. आदरणीय शरद पवार साहेबांनी सुद्धा सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिशा दिली. दादाची राजकारणाची सुरुवात सहकारी साखर कारखान्याचे पहिले डायरेक्टर म्हणून सुरुवात झाली आणि महाराष्ट्रामध्ये कारखानदारी मोठ्या प्रमाणामध्ये उभं करून सर्वसामान्य लोकांना, म्हणजे मजूर असतील, ट्रॅक्टरवाले असतील, ह्या सगळ्यांना जगण्याचं एक उत्तम साधन त्यांनी निर्माण करून दिलं. ते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्रीच होते, पण काळाला ते मान्य राहिलं नाही. अशा नेत्याला आपण सर्वजण मुकलो. त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो, त्यांच्या कुटुंबियांना हे सर्व दुःख सहन करण्याची शक्ती मिळो व महाराष्ट्रातील जे काही
त्यांचे चाहते कार्यकर्ते होते, त्यांनाही ही शक्ती सहन करण्याची शक्ती मिळो एवढं बोलतो. ओम शांती शांती शांती. यानंतर सन्माननीय लालासाहेब सुरवसे, काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष, युवा नेते लालाभाऊ सुरवसे सर, आपणाला विनंती आहे की आपण श्रद्धासुमन अर्पित करावेत. आज माननीय देवाज्ञा झालेले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या शोकसभेत त्यांची आठवण म्हणून सर्वसामान्याचा नेता म्हणजे अजितदादा होते. दीनदुबळ्या सर्व समाज घटकातील लोकांना घेऊन काम करणारे नेते म्हणजे अजित पवार होते. त्यांच्या आठवणीतला एक प्रसंग सांगतो. जेव्हा त्यांनी लातूरच्या एअरपोर्टवर मी त्यांना मागासवर्गीयांच्या महात्मा फुले महामंडळाच्या सुशिक्षित बेरोजगाराचा निवेदन देण्यासाठी मी त्यांना अर्ज घेऊन गेला होता. त्यावेळेस तो अर्ज लोकांच्या गर्दीमध्ये तो अर्ज फाटून खाली पडला होता. मी हताश होऊन बाजूला झालो. माझ्याकडे क्षणभरासाठी बघितले दादांनी आणि अरे ते फाटलेलं निवेदन तुझं आहे ना, ते उचल. मी उचलना घालतो, स्वतः वाकून तो निवेदन घेतले, निवेदन वाचले. अरे सुशिक्षित बेरोजगाराचा विषय आहे, डिगले साहेबाला सांगितले. आणि बरेच दिवस झाला हा विषय पेंडिंग आहे, हा विषय आपल्याला मार्गी लावायचा म्हणले. आणि दुसऱ्या हप्त्यात 700 कोटी रुपयेची तरतूद करून महाराष्ट्र शासनाला तिथल्या सुशिक्षित महात्मा फुले महामंडळाच्या बेरोजगार तरुण असते त्यांना महाराष्ट्र शासनाचं हमीपत्र द्यावं लागतंय. ते हमीपत्र देण्याचा निर्णय अजितदादांनी घेतला. हे प्रसंग सांगण्याचं एवढंच आहे की सर्वसामान्य दीनदुबळ्या घटकातील लोकांची जाणीव असणारा एकमेव नेता म्हणजे अजितदादा होता. मला त्या दिवशी मला गर्व झाला. खरंच सर्वसामान्य घटकाचा विचार करणारा नेता म्हणजे अजितदादा होता. त्या नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती ओम. ओम शांती ओम. यानंतर माजी उपमहापौर चंद्रकांत अण्णा बिरादार साहेब यांना विनंती करतो की आपण श्रद्धासुमन अर्पित करावे. आदरणीय दादांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहत असताना एक मी त्यांची छोटीशी आठवण आपल्याला शेअर करू इच्छितो. 2022मध्ये महानगरपालिकेच्या मी पदावर असताना दादांना GSTचं जे अनुदान आपल्याला कमी मिळते लातूर शहरासाठी ते वाढवून द्यावं म्हणून विनंती करायला मी गेलो होतो. दादांनी मला 10 मिनिटाची वेळ दिली होती, पण दादा जवळपास 20 मिनिट माझ्यासोबत शहराच्या सर्वच गोष्टीवरती अतिशय बारकाईनं दादांनी चर्चा केली. शहरात कचऱ्याचे ढिगारे कसे दिसतात विमानतळावरून रेस्ट हाऊसला जाताना, म्हणजे एवढी बारकाई दादाची, एवढ्या बारकाईनं त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे, पाणी किती दिवसाला लातूरमध्ये येतं, अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी लक्ष ठेवून, म्हणजे एवढी दूरदृष्टीने एवढ्या चाणाक्ष पद्धतीनं आपले आजकाल नेते पाहतो आपण, इथले सुद्धा पाहू शकत नाही कोणी, पण ते इथला शहराशी काही संबंध नसताना एवढ्या बारकाईने शहराकडे त्यांचं बघणं. आणि ते चर्चा करत असताना दादांचा एक विषय निघाला की लातूर आणि उस्मानाबादमध्ये यावर्षी ऊस किती शिल्लक राहील. सहज बोलता बोलता आम्ही सांगितलं 4 ते 5 लाख. 2022मध्ये आपल्याकडे ऊस एक्सेस झाला होता. 4 ते 5 लाख टन शिल्लक असू शकतंय. तर सकाळी 7:15 वाजता दादांनी साखर आयुक्ताला फोन केलं आणि सांगितलं की सोलापूर जिल्ह्यातले साखर कारखाने पुढील 1 महिना बंद करायचे नाही, पट्टा पाडायचा नाही, जोपर्यंत लातूर उस्मानाबादचं पूर्ण ऊस उचलणार नाही. म्हणजे एवढं काही त्यांना कोणी निवेदन दिलं नव्हतं, कोणी त्यांना विनंती केली नव्हती, पण त्या माणसामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायची जी धमक होती ती असा नेता आज महाराष्ट्रामध्ये होणं नाही. दादाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. खरं तर आमच्यावर दादांना आदरांजली व्हायची ही दुर्दैवी वेळ आली. याबद्दल काय परमेश्वराच्या मनात होतं माहीत नाही. दादा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना
बळ मिळो, दादांच्या कुटुंबाला या संकटातून उभारण्यासाठी बळ मिळो, एवढंच या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करतो. ओम शांती. माजी नगराध्यक्ष लक्ष्मणरावजी कांबळे साहेब यांना विनंती आहे की आपण श्रद्धासुमन अर्पित करावे. तारखेला आम्ही शिरूर ताजबंद या ठिकाणी आदरणीय बाबासाहेब पाटील यांच्या घरी चर्चा करत बसली असताना अचानक त्यांच्या घरातून कोणातरी महिलेचा आवाज आला की टीव्ही पहा म्हणून. आणि बाबासाहेब पाटलांनी टीव्ही पाहिली आणि टीव्ही पाहिल्याच्या नंतर त्यांना कळालं की दादाचा अपघात झालाय आणि ती परत बाहेर आली आणि काहीतरी खरचटले मुले. परंतु तेवढ्यात त्यांना एक फोन आला की अपघातात दादाचं निधन झालंय दुर्दैवी. त्या क्षणी आम्ही त्या ठिकाणी सर्वजण हताश झालो आणि रडत बसलो. आणि ही दुःखदायक बातमी आपल्या सर्वांना सहन न होणारी होती. परंतु आपल्या सर्वांचं दुर्दैव, ज्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला ते नेतृत्व आज आपल्यातून हरवलं आहे. आणि त्या क्षणी बाबासाहेब पाटलांनी उद्गार काढले, माझा देव हरपला, खरंच आपला देव हरपला. ओम शांती, ओम शांती. यानंतर सन्माननीय विक्रमजी माकणेकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण श्रद्धासुमन समर्पित करावेत. ज्येष्ठ कॉन्ट्रॅक्टर विक्रमजी माकणेकर साहेब. मी जास्त काही बोलणार नाही, परंतु ज्या विषयावर मागचे 10 वर्ष पाहिलंय मी, कुठल्याही स्टेजवर असेल किंवा सामाजिक विषयामध्ये सुद्धा दादाच्या ह्या कर्तृत्वावर कधीही चर्चा झालेली नाही. तेवढा एकच मुद्दा सांगतो. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर दादांनी फार मोठं काम केलेलं आहे. मी थोडासा अभ्यासक असल्यानं मला माहिती आहे की जायकवाडी ती नांदेड हे जे पैठण PRBC आणि PLBC कॅनल होते त्याचं 2000 क्युसेसची कॅपॅसिटी होती. दादा मंत्री झाल्यानंतर त्याची 700 कॅपॅसिटी होती. केवळ 2 वर्षामध्ये 700 CCची कॅपॅसिटी त्यांनी 1200 ते 1300वर नेली आणि पूर्णपणे हे शासकीय यंत्रणेकडून काम करून केलेलं आहे. त्यानंतर गोदावरी नदीवरती जे बॅरेजेस बांधले लातूरच्या पॅटर्नवरती त्यांनी पूर्णपणे जायकवाडीपासून ते नांदेडपर्यंत आपल्या बॉर्डरपर्यंत पूर्ण गोदावरीवरती त्यांनी बॅरेजेस बांधलेले आहेत. याचा उल्लेख कधीही कुणीही कुठेही करत नाही, पण दादांनीही कधी केलेला नाही. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्याबद्दल जर बोलायचं झालं तर अप्पर मना माळाकोळीचं जे अप्पर मना धरण आहे हे धरण बारण्याचं पूर्ण काम स्टार्ट टू एंड 2 वर्षामध्ये पूर्ण करण्यासाठी निधी सुद्धा न कमी पडण्याचं काम हे अजितदादाचं आहे. त्याच्यामुळे अहमदपूरसारखा दुष्काळी तालुका सुद्धा पाणीदार झालेला आहे. त्याच पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यामध्ये सीना-कोळेगाव धरण जे की बऱ्याच वर्षापासून तसंच झालेलं नव्हतं, त्या धरणावरती सुद्धा पूर्ण काम 2 वर्षामध्ये त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे. आणि त्या सीना-कोळेगावच्या बॅकवॉटरमधून आता आपल्याकडं पुन्हा या कृष्णा खोऱ्यामधून पाणी आणायचं चाललं आहे. तर या विषयावरती कधीही कुणीही इव्हन दादांनी सुद्धा कधी ह्याच्यावर उपाय केलेला नाही. ही दादाचं मराठवाड्याचं योगदान लोकांना समजावं म्हणून मी आज बोलत आहे. मी एकच म्हणेन याबद्दल, वरून वज्रासारखा कठीण फटकळ परंतु स्पष्ट असणारा, परंतु आज मधून लोण्यासारखा मऊ, संवेदनशील,
सच्च्या कार्यकर्त्याचा आणि अख्ख्या महाराष्ट्राचा आदरवड गेलेला आहे. ओम शांती, ओम शांती. नाट्यक्षेत्र आणि सांस्कृतिक क्षेत्रातर्फे बाळकृष्ण धायगुडे सर श्रद्धासुमन समर्पित करतायत. त्यांना विनंती करतो अल्पावधीमध्ये श्रद्धासुमन समर्पित करावे. रंगमंचाचा माणूस आहे मी. मला माहिती आहे की रंगमंचावर एखादा नट अशी काही स्पेशल एंट्री घेतो आणि अख्खं नाट्यगृह जिंकून घेतो. आपल्या अभिनयाच्या कसबानं प्रेक्षकांना जिंकून घेतो. राजकीय मंचावर सुद्धा आपले अजितदादा अशीच नेहमीसाठी स्पेशल एंट्री घ्यायची. त्यांची प्रत्येक ठिकाणी स्पेशल एंट्री असायची, धडाडी असायची आणि त्यामुळं अनेक योजना कार्यान्वित झाल्या होत्या. सगळ्या महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारी काही जी थोडीफार मंडळी, राजकीय मंडळी आहेत आणि होती, त्यामध्ये हे प्रामुख्यानं नाव आपल्याला अजितदादा पवारांचं घ्यावं लागेल. बहिणाबाईंची एक कविता आहे, आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर, आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर, अरे जीवन मरण एका सासाचं अंतर. 8:40 किंवा 8:30 अजित पवार, अजितदादा होते आपल्यामध्ये आणि आपण गर्वानं सांगत होतो की आमची अजितदादा, अजितदादा. आणि 8:45 तो अतिशय भयानक असा विमान अपघात झाला आणि होत्याचं नव्हतं झालं जे म्हणतात ते सासाचं अंतर तेवढ्या काळाने कमी केलं. आणि आपणच नाही तर हा सगळा महाराष्ट्र, हा सगळा देश शोकसागरात बुडून गेला. त्यांच्या कामाची धडाडी ही सगळ्यांसाठी होती. जे मला सांगायचं म्हणजे की सर्वसामान्यांसाठी ते धडाडीने काम करायचे. सर्वसामान्यांना तो आधार वाटायचा, म्हणून त्यांचं ते नाव दादा पडलं होतं. आणि आत्ताच कुणीतरी मान्यवरांनी सांगितलं की तिथली सामान्य माणसं की धाय मोकळून रडत होती. म्हणजे बायका पोर असतील, मजूर असतील, काय कष्टकरी असतील, ते सगळे धाय मोकळून रडत होते. हे कधी येतं तर त्यांच्या काळजात स्थान मिळवणं जे असतं ते दादांनी कमावलं होतं. दादांनी नेतृत्व कमावलं का तर नेतृत्व आपण त्यांना बहाल केलं, पण आपल्या मनातला विश्वास दादांनी कमावला होता. पण काळाला त्यांचं आणि आपलं एकत्र राहणं मान्य नव्हतं आणि 28 जानेवारीला तो दुर्दैवी प्रकार घडला आणि त्यामधून अजूनही आपण सावरू शकलो नाहीत. लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्रातर्फे, महाराष्ट्राच्या नाट्य चळवळीतर्फे, हौशी रंगभूमीतर्फे मी बाळकृष्ण धायगुडे अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. यानंतर सराफ असोसिएशन तर्फे रामभाऊजी चलवाड यांना विनंती करतो की आपण अवघ्या अल्पावधीमध्ये श्रद्धासुमन अर्पित करावे. शंभूचा फोन आला सकाळी, जाताना करतो. एवढ्या मोठ्या दिवशी काय द्यावं सुचत नव्हतं. एवढं मोठं पण नाही जे श्रद्धांजली व्हावं यांची, म्हणून 2 शब्द लिहून आणलेत. दादा तुमचे काम चालायचे सकाळी 6 ते 12. दादा तुमचे काम चालायचे सकाळी 6 ते 12. प्रशासनातील मंद अधिकाऱ्यांची झोप उडायची, त्यांच्या व्यवस्थेची उडायची 3-13. सकाळी 6ला उठून दादा कामाला लागायचे.
दादा, तुमच्या भाषणातील विनोदी शैलीने महाराष्ट्रातील तमाम जनतेचा निघून जाई थकवा. देवा असा का दिलास रे तू आम्हाला चकवा, देवा तू असा का दिलास रे आम्हाला चकवा. दादांचा स्वभाव रोकटोक पण माणूस शब्दांचा पक्का. दादांचा स्वभाव रोकटोक पण माणूस शब्दांचा पक्का. आम्ही गमावला हो राजकारणाच्या सारीपाटातील खेळाचा हुकुमाचा एक्का. राजकारणाच्या सारीपाटातील खेळाचा हुकुमाचा एक्का. दादा, आम्ही लातूरकर कदापि विसरू शकणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही कॅबिनेट मंत्र्याचा लाल दिवा दिलात संजूभाऊ बाबासाहेबांच्या रूपाने आम्हाला. संजूभाऊ बाबासाहेबांच्या रूपाने आम्हाला. खंत एवढीच आहे, 6 वेळा शपथ घेतलात पद उपमुख्यमंत्री. खंत एवढीच आहे, 6 वेळा शपथ घेतलात पद उपमुख्यमंत्री. नाही होऊ दिले आपणास आपल्याच लोकांनी मुख्यमंत्री. नाही होऊ दिले आपणास आपल्याच लोकांनी मुख्यमंत्री. संधी असताना 71 लोक आलेले असताना त्यावेळेस दादाने बोलून दाखवलंय. आपले आमदार जास्त आले तेव्हा संधी होती पण योग आला नाही. ते स्वप्न पूर्ण करील महाराष्ट्रातील सुजान मायबाप जनता. ते स्वप्न करील येणाऱ्या काळात सुजान मायबाप जनता. सुनेत्राताई पवार यांना बनवून मुख्यमंत्री. एवढं बोलतो, थांबतो, श्रद्धांजली वाहतो. ओम शांती. यानंतर RPIचे ND सोनकांबळे सर इथं जर असतील, कृपया आपण 1 मिनिटातच आपलं मनोगत प्रकट करावं. या ठिकाणी दादांच्या निधनाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व लोकसभेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. दादा आपल्यामधून निघून गेले. दादाच्या संदर्भामध्ये आपण बोलायचं झालं तर दादा दलितांच्या प्रत्येक प्रश्नासंदर्भामध्ये दलितांच्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन दादा राजकारणामध्ये मोलाचे कामगिरी बजावलेले आहेत. आणि म्हणून दादा गेल्यामुळं आम्हाला कुठंतरी थोडं पोरकं झाल्यासारखं वाटतं. आम्हाला चळवळ ही कुठंतरी थांबेल का असं आम्हाला वाटतं. कारण दलित समाजाचा आवाज बुलंद करणारा नेता कोणी आहे का नाही हा प्रश्न आम्हाला निर्माण होतो. आणि म्हणून आजच्या प्रसंगी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने दादांच्या या मृत्यूच्या समयी आज आपण त्यांना श्रद्धांजली वाहतो. आणि माझ्या लातूर जिल्ह्याच्या वतीने देखील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं दादाला मी श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम, जय भारत. यानंतर इंजिनियर संघटनेचे विजयजी औंढे यांना विनंती करेन, आपण जर इथं असाल तर आपण या ठिकाणी यावं. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर BD पवार सर इथं असतील तर त्यांनी पण यायचंय. प्राध्यापक डॉक्टर BD पवार सर. लातूर जिल्हा अभियंता संघटना अध्यक्ष म्हणून आदरणीय दादांना सर्वप्रथम मी श्रद्धांजली वाहतो. त्यांनी आमच्या संघटनेला बऱ्याच वेळी बऱ्याच अडचणी आल्यानंतर
मनापासून मदत केलेली आहे. एक प्रसंग सांगतो मी. 2013चा त्यावेळेस दादा इरिगेशन मिनिस्टर होते. आमचा विषय होता भूकंपाच्या सेवा सातत्य मिळण्याबाबत. आदरणीय डॉक्टर साहेब पद्मसिंह पाटलांनी त्यांना फोन केला होता, पत्र पण दिले होते आम्हाला. त्यांना आम्ही भेटलो. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, मिलिंद म्हैसेकर त्यावेळेस भूकंप मदत पुनर्वसन सचिव होते, आमच्या समोर फोन लावला. अरे मिलिंद म्हणले, आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे, ताबडतोब तू बैठक कंडक्ट कर. त्यांच्या त्या मिश्किल स्वभाव त्यांनी म्हणले सुद्धा, हे उस्मानाबाद, लातूर, माझ्या सासरवाडीचे मुलं आहेत, यांना आपण मदत केली पाहिजे. असा दिलदार नेता पुन्हा होणे नाही. मी अभियंता संघटनेच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहतो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्यासाठी बळ देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ओम शांती. उदगीर येथून आलेले सय्यद जानेभाई यांना विनंती आहे की आपण अवघ्या 2 मिनिटांमध्ये श्रद्धासुमन अर्पित करायचे. ते असतील तर त्यांनी यावं. त्यानंतर सय्यद जानेभाई यांना विनंती आहे की आपण राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री सम्माननीय अजीतदादा पवार साहब 28 तारीख को इस दुनिया से चले गए. इसका दुख पूरे महाराष्ट्र को, पूरे देश को हुआ. आदरणीय दादा का योगदान उदगीर मतदार संघ को एक बारिश जैसा बरसती वैसा उनके माध्यम से उदगीर मतदार संघ में विकास हुआ. 6,500 करोड़ रुपए का निधि उन्होंने सम्माननीय संजय जी बनसोड़े साहब के माध्यम से उदगीर को दिया. वो विकास उदगीर तक नहीं रुका बल्कि पूरे देश में और दुनिया में गूंजा. वहां पर राष्ट्रपति आए बुद्ध विहार का उद्घाटन करने के लिए. तब पता चला कि उदगीर में इतना विकास हुआ. आज उदगीर तालुका नहीं बल्कि जिला लेवल के ऊपर उसकी पहचान हुई आदरणीय दादा के माध्यम से. दादा शाहू फुले अंबेडकर के विचारधाराओं से महाराष्ट्र राज्य को आगे लेके जाते थे और विशेष करके सबसे ज्यादा ख्याल उन्होंने अल्पसंख्यक समाज का खास ध्यान रखते थे. उन्होंने उनके माध्यम से मार्टी जैसे योजनाएं दादा के माध्यम से अल्पसंख्यक समाज को मिली और एक हिम्मत और ताकत अल्पसंख्यक समाज को दादा की तरफ से था. आज ऐसा लगता है कि हमारा ये महाराष्ट्र में आप कोई सुनने वाला नहीं है. इसका दुख मेरे को, उदगीर तालुके को, उदगीर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को होता है. हम टूट गए और हम बिखर गए ऐसा लगता है.
मैं दादा के बारे में बहुत कुछ बोल सकता हूं, लेकिन वक्त नहीं है। इसकी वजह से आदरणीय दादा को मेरे परिवार की तरफ से, उदगीर तालुका के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, उदगीर मतदार संघ के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से और उदगीर शहर के राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से उनको भावपूर्ण श्रद्धांजलि देता हूं और ऊपर वाले से विनती करता हूं कि दादा के आत्मा को शांति लागे। यानंतर प्रणिताताई सूर्यवंशी मॅडम, महिला जिल्हाध्यक्ष, आपल्याला विनंती आहे की अल्पावधीमध्ये आपण श्रद्धासुमन समर्पित करावेत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना मन अजूनही माझं म्हणजे मला वाटतं की दादा आपल्यामध्ये आहेत। दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची कशी, कारण तर आपण दादांना कधीच मी असं पाहिलं नाही की बाबा की एक छोटासा खुलासा सांगते। गेल्या वर्षी शिर्डी येथे आमची एक छोटासा सभा होती। त्या सभेमध्ये माझ्यासारखाच एक कार्यकर्ता भाषण करत असताना तहान लागली होती। त्याने बाजूच्याला फक्त पाण्याचा इशारा केला, तेव्हा दादा स्वतः उठले आणि ते पाण्याच्या हातातली बॉटल कार्यकर्त्याला दिली। म्हणजे दादा म्हणजे सर्वसामान्याचा दादा होते। त्यानंतर आमची गेल्या 1-2 वर्षाखाली षण्मुखानंद हॉलला मुंबई दादर येथे सभा होती। त्यामध्ये आम्हाला प्रत्येक महिलांना प्रत्येक जिल्ह्यामधून महिला घेऊन येण्यासाठी आदरणीय रुपालीताईंनी तसा आदेश दिला होता। आमच्या लातूरमधून 2 गाड्या गेल्या होत्या, तेव्हा आम्हाला त्यांनी लाल कलरचा साडीचा रंग दिला होता। तेव्हा दादांनी, षण्मुखानंद हॉल म्हणजे खूप मोठा हॉल आहे, तेव्हा दादांनी आवर्जून रुपालीताईला म्हटले की ताई, मी आतापर्यंत सभा घेतल्या पण एवढ्या मोठ्या संख्येने महिला कधीच उपस्थित झाल्या नाहीत। त्यांनी स्वतःचं घर सांभाळून त्या मुंबई सारख्या ठिकाणी येतात, म्हणजे महिला तुमच्या किती कर्तृत्वान आहेत। आणि मला अभिमान वाटतो की ज्या पक्षामध्ये महिलांचा मान आणि सन्मान केला जातो त्या पक्षामध्ये मी काम करत असताना माझ्यासारख्या छोट्याशा घरामधून आणि शेतकऱ्याच्या मुलीला दादांनी महिला संघटन म्हणजे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्षपद दिलं आणि तेथे मला महिला संघटन वाढवण्याचं बळ दिलं। पण अजूनही माझं मन दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना कुठंतरी दुःखत वाटते आणि शब्द फुटत नाहीत की दादा तुम्हाला मी भावपूर्ण श्रद्धांजली कशी वाहू। कारण तर आमच्या महिलांना, आमच्या लाडका दादा म्हणजे आमच्या महिलांना जे की सक्का भाऊ देऊ शकत नाही 1,500 रुपये, ते आमच्या दादांनी महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी खंबीरपणे उभा राहायचे। ज्यावेळेस गर्दीमध्ये महिला दिसल्या त्यावेळेस सांगायचे सरकारे ताईंना येऊ द्या, कारण तर दादांना एवढा महिलांचा सन्मान करत होते। मी इथेच थांबते आणि दादांना माझ्या महिला संघटनेकडून लातूर शहराच्या भावपूर्ण श्रद्धांजली देते। यानंतर मुर्तुजा खानजी यांना विनंती करतो की आपण दादांना श्रद्धासुमन अर्पित करावेत। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल्लु नफ्सिन जायकुल मौत हे कुराणाच्या सूर्य अल इम्रान या सूर्यमधली एक वाक्य आहे की प्रत्येक जे आहे तर जिवंत माणसाला हर जानदार चीज को मौत का मजा चखना है, हे अल्लाह भगवान देव यांनी सांगितलेलं आहे। परंतु दादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील याची कल्पना कुणालाही नव्हती। मित्रो,
लहानपणापासून मी दादाला बघितलेले. आम्ही यस काँग्रेस पासून आदरणीय पवार साहेबांबरोबर होतो. आज मन दाटून येतो. दादाची निधन वार्ता कळताच आमच्या घरात एक आपल्या घरचा माणूस गेला असं माझ्या मुलीनं मला सांगितली. तेव्हा त्या माझ्या मुलींनाही अश्रू वार्ता आली नाही. दादाचा सर्वात जास्त नुकसान जे झालेलं आहे ते सर्वात मोठं नुकसान आमच्या अल्पसंख्याक समाजाला झालेलं आहे. दादानी जी निर्णय अल्पसंख्याक समाजासाठी घेतले, रक्षणाची जी हमी दादानी प्रत्येक वेळी दिली, आताच पुष्कळ वक्तव्याने सांगितलेले आहे की दादा सर्व धर्म समभावाला मानणारे, जातीवादाला थारा न देणारा एक नेतृत्व हरवला आहे. हे कधीही जे तर आपलं भरून निघणारी जागा नाही. तसेच प्रत्येक क्षेत्रातील माणसाला दादा मदत करायचे. एक छोटंसं उदाहरण सांगतो. आम्ही इंजिनियर लोक, सिव्हिल इंजिनियर्स, आमची एक संघटना आहे 1 लाख लोकांची. आमचं रजिस्ट्रेशन संपलं होतं. आम्ही त्यांच्या सरकारच्या आपल्याच विरोधात आम्ही धरणे आंदोलन केलं नागपूरला. त्याच्यात आमच्यावर लाठीचार्ज झाला. मग आम्हाला बोलवण्यात आला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब होते. तर दादांना मी सांगितलं, दादा तुम्ही पुढाकार घ्या, 1 लाख बेरोजगारांचा प्रश्न आहे. दादानी डायरेक्ट आपलं डॉक्टर साहेब होते जलसंपदा मंदिर, त्यांना म्हणले डॉक्टर तुम्हाला काय अडचण आहे का? डॉक्टर साहेब म्हणले मला काय नाही. विजयदादांना म्हणले तुम्हाला काय? विजयदादा थोडं मागं पुढे बघत होते. पण दादानी त्यावेळेस सांगितले, विलासरावजी तुम्ही निर्णय घ्या, ह्या मुलांना आपण रस्त्यावर सोडू शकत नाही. 1 लाखने आज उद्या हे संख्या 2-3 लाखाची. तर त्याच वेळी आम्हाला 10 वर्षाचं रजिस्ट्रेशन मिळाला. पण महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादाचा वारसा सुनीत्राताई हे चालवतील हे नक्कीच देवाकडून आम्हाला इशारा आपल्या सर्वांना आहे. कारण आत्ताच माहिती मिळाली की ताईंना अल्पसंख्याक समाजाचा आपला जी आहे विभाग जे आहे देण्यात आलेला आहे मंत्रिमंडळात. म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की अल्पसंख्याक समाजाच्या मागे दादा होते आणि दादाचं घरी होतं. एवढं मी म्हणतो. दादाची श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय. धन्यवाद. यानंतर सन्माननीय व्यंकटरावजी पन्हाळे साहेबांना विनंती आहे की अवघ्या 1 मिनिटामध्ये आपण श्रद्धासुमन समर्पित करावेत. अजितदादांचं जाणं महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला माझ्या घरातला दादा गेला अशी भावना झालेली आहे. राजकारणामधले विरोधक सुद्धा विरघळले. ज्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहिल्या असं व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस गहिवरला. इतकं मोठेपण, इतकं माणूसपण अजितदादाकडे होतं. या प्रसंगी अजितदादांना मी मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं, लोकाधिकार संघाच्या वतीनं, शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं आणि लोकाधिकार न्यूज चॅनलच्या वतीनं, हरंगुळ ग्रामस्थाच्या वतीनं मनपूर्वक मी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. ही शोकसभा आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. काही 2-3 मान्यवर या ठिकाणी आहेत, ते मनोगत व्यक्त करतात. मी पाचारण करतोय लातूर शहर महानगरपालिकेचे सन्माननीय माजी महापौर आदरणीय विक्रांत भैया गोजमुंडे साहेब यांना विनंती करतो की आपण श्रद्धासुमन अर्पित करावे. खर तर ज्या नेत्यावर जीव ओवाळून टाकावा या उर्मीनं आपण सगळेजण निघालो होतो, त्या नेत्याच्या प्रतिमेला पुष्प व्हावे लागतील असं कधीच आयुष्यामध्ये वाटलं नव्हतं.
नेमकं बोलावं काय, कारण जाणीवा आणि भावना बधीर झाल्यानंतर माणसाची काय अवस्था होते ती मागच्या 2-3 दिवसापासून आपण माझ्या सकट सगळे अनुभवतो. खरं तर माननीय अजितदादांचा आणि माझा व्यक्तिशः तसा केवळ काही महिन्याचा सहवास आला, परंतु या सहवासाच्या दरम्यान सुमारे 5-6 वेळा त्यांच्यासोबत वेळ घालवला, 5-6 वेळा बैठका झाल्या आणि अगदी दुर्दैवी क्षणी त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन जवळून घेणाऱ्यांच्या खरं तर दुर्दैवांच्याच यादीमधला मी एक आहे. मात्र दादांचं निधन 28 तारखेला झालं आणि 24 तारखेला दादांनी मुंबईला मला बोलावून घेतलेलं होतं आणि महापालिकेच्या निवडणुकीचा सगळा लेखाजोखा त्यांनी जाणून घेतला आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की ठीक आहे, काही हरकत नाही, महापालिकेत आपल्याला फारसं यश आलं नसलं तरी त्यांनी मताची आकडेवारी खास करून त्यांनी जाणून घेतली आणि त्यांनी सांगितलं की एवढ्या कमी वेळेत आपल्याला एवढी 39,000 पेक्षा जास्त मतं पडली आहेत, ही चांगलं काम तुम्ही केलंय असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी एक वाक्य वापरलं, त्याचा बोध मला त्यावेळेस फारसा कळाला नाही. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, खचून जाऊ नका, लवकरच आपण सगळे एकत्र येतोय आणि सगळ्यांचा अध्यक्ष मी होतोय, तुम्हाला आता फार काम करायचंय. माझ्यासारख्याला त्याचा बोध त्यावेळेस झाला नाही, परंतु नंतर ज्या ज्या गोष्टी घडत आहेत आता आपण पाहतोय ते बघितल्यावर त्याच्यावरती खरं तर जास्त प्रकाश पडतोय. आता पुढं काय, हा जसा तुमच्या मनात प्रश्न आहे तसा माझ्याही मनात प्रश्न आहे. नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे, पण आपल्याला थांबून चालणार नाही, पुढे जावं लागेल. आमचे सगळे सहकारी मागच्या 3 दिवसापासून शोक मध्ये आहेत, पण प्रत्येकाला कळत नाही आता पुढे काय करायचंय. पण आज आपल्या नेत्या सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांचं अभिनंदन तरी काय करावं आणि त्यांचं स्वागत तरी कसं करावं हा खरं तर मोठा प्रश्न आहे. कारण आज इथं आपण एवढे जण जमलेलो आहोत, अनेकांनी भावना व्यक्त केल्या. माझ्या समवेत महानगरपालिकेच्या निवडणुका लढवणारे सगळे उमेदवार सुद्धा इथे उपस्थित आहेत. अनेकांची तर त्यांची भेटही होऊ शकली नाही. चंद्रकांत भाऊंना त्यांनी फोनवरती वेळ दिला होता, परंतु चंद्रकांत भाऊंची अंतिम भेट त्यांची होऊ शकली नाही. अनेक गोष्टी सांगता येतील, पण माझी त्यांची भेट ज्यावेळेस 2-2.5 महिन्यापूर्वी झाली त्यावेळेस त्यांनी पक्षात मला येण्याच्या संदर्भाने काही गोष्टी सांगितल्या आणि लातूरच्या विकासाचा एक रोडमॅप त्यांनी सांगितला. लातूर बद्दल खूप कल्पना सांगितल्या आणि मला वाटलं की आपण लातूरचा प्रतिनिधी राहून सुद्धा एवढ्या गोष्टी माहिती नाहीत, एवढ्या गोष्टी या व्यक्तीला कशा माहित आहेत आणि आपल्या शहरात काय कमतरता आहेत, काय काय करायचंय, या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि आम्ही पक्षात आलो. खरं तर आता अनेकांना ते ऐकायलाही वेगळं वाटेल की मी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नव्हतो. खरं तर त्यांनी मला पक्षात घेतलं आणि सर्वांच्या सोबतीला राहून सगळ्यांची ताकद वाढवण्यासाठी मला पक्षामध्ये घेतलं आणि कार्यरत केलं. मात्र स्थानिक जे आमचे सगळे नेते आहेत त्या नेत्यांनी आग्रह केल्यामुळे मी ती निवडणूक लढवली आणि मागच्या भेटीत 24 तारखेला दादा सहज म्हणाले, अरे तुला तर मी थांबवणार नव्हतो, परंतु बाकीच्यांच्या आग्रहासाठी तू बहुतेक थांबलास आणि चल तू आलायस एकटा निवडून, पण चिंता करू नको, हा अजित पवार तुझ्या पाठीशी आहे. एवढा एका शब्दावर जीवन जगावं असं खरं तर भाव मनात आला आणि 3-4 दिवशीच अशा घटनेला आपल्याला सामोरं जावं लागलं. परंतु दुःख विसरावं लागेल. ज्या पद्धतीनं आपण बघितलं की विमानाचं क्रॅश झाल्यानंतर विमानाच्या सांगाड्यासह तिथं जर काही दिसत होतं तर ती कागद दिसत होती आणि ती लोकांच्या कामाची कागद होती. तसंच आपल्याला आता भरारी घ्यावी लागेल
प्रत्येकाला मन घट्ट करावं लागेल, आपलं मनगट घट्ट करावं लागेल. आज इथून गेल्यानंतर काय, तर फक्त आज शोक सभा ऐकायची, दादांना श्रद्धांजली वाहायची आणि इथून गेलं की पुन्हा आपण दुःखात बुडून राहायचं, तर असं चालणार नाही. आपल्याला पाय घट्ट रोवून आपल्याला त्याच हिमतीनं उभं राहावं लागेल. ही सगळी मंडळी आपल्या सर्वांचं नेतृत्व करायला आपल्या सोबत आहे. आणि सुनेत्रा बहिणींच्या माध्यमातनं आता त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं दादांचं लक्ष आपल्याकडे होतं त्याच मायेच्या ममतेनं त्यांचं लक्ष आपल्याकडे राहील. आपण सगळे पुन्हा उठू, पुन्हा कामाला लागू आणि नवा महाराष्ट्र जो दादांना घडवायचा होता तो महाराष्ट्र घडवण्यासाठी कार्यरत होऊ. जो लातूर त्यांना घडवायचं होतं ते लातूर घडवण्यासाठी आपण कार्यरत होऊ. एवढंच तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो. दादांचं स्वप्न अधुरं राहिलं असं प्रत्येकाने या ठिकाणी उल्लेख केला, पण एक संधी आपल्याकडे अजून आहे. दादांचं स्वप्न जरी अधुरं राहिलं असलं मुख्यमंत्री होण्याचं, आणि आदरणीय बेदरे साहेबांनी उल्लेख केला की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पती पत्नीला एकरूप समजलं जातं. सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातनं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री जोपर्यंत त्याच खुर्चीवर बसत नाही तोपर्यंत आता आपण न थांबण्याचा निर्धार करूया. हीच खऱ्या अर्थानं माझ्या वतीनं आणि आपल्या वतीनं माननीय अजितदादांना श्रद्धांजली ठरेल असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. दादांना आदरांजली देतो आणि थांबतो. धन्यवाद. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष आदरणीय प्रशांत पाटील सर यांना विनंती आहे की आपण श्रद्धांजली अर्पण करावी. काय बोलावं, शब्दच सुचत नाहीत. खरंच मला देव हरवला बोलून भाऊ, कारण की आज बोलताना शब्द देखील दाटून येत आहेत. 2002ला माझ्या संजय बनसोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश झाला. मी संजय बनसोडे साहेबांना एवढंच म्हणत होतो की माझी एक इच्छा आहे, माझा प्रवेश नंदी स्टॉपला अजितदादांच्या हस्ते झाला तर मला खूप होईल. बाबा 1 महिना टळला, 2 महिने टळले, पुन्हा संजय बनसोडे साहेबांचा निरोप आला, दादा येणार आहेत आणि आपण तुमचा प्रवेश घेऊ. प्रवेश कुठे ठरला? खाली. मी म्हणलो माझं श्रद्धास्थान नंदी स्टॉप आहे, त्याच्यामुळं नंदी स्टॉपला आले तर दादा तर माझ्याहून सोन्याहून पिवळं होईल. तर ठीक आहे मी काही करून मी दादाला नंदी स्टॉपला घेऊन येते. आणि दादांना निरोप दिला की एक असा कार्यकर्ता आहे प्रशांत पाटील की 600 पोरं घेऊन तिथं थांबले, आपल्या प्रवेशावर जागा द्यायचे तिथं. तर दादा म्हणले एवढं आहे का? ठीक आहे म्हणले आपण जाऊ. दादाच्या हस्ते माझा बाबा 2002ला प्रवेश झाला आणि आज आधी मला माझा एवढं सांगतं की आज मी 20 वर्ष झालं पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो. 24 वर्षापैकी दादाच्या याच्यामध्ये मकरमभाई असतील, बनसोडे साहेब असतील, खूप काही शिकत. दादा काय आहेत काय नाही मला हे 20 वर्षात भरपूर अनुभव बघायला भेटले. काल परवाच आम्ही बबन भोसले साहेब महापालिकेचे इलेक्शन झालं, थोड्या मतानं माझाही पराभव झाला. माझ्या घरचे मिसेस थांबवले होते. मी त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी मी बबन भोसलेवरी म्हणलो आपण चला जिल्हा परिषदच्या तयारीला लागू. जिल्हा परिषदच्या तयारीला आणि प्रत्येक सभा अटेंड करत फिरलो. दुसऱ्या दिवशी आलो, थोडा वेळ झाला, सकाळी 8-9 वाजता बारका भाऊ रडत आला. रडत म्हणलं भया TV बघ, उठ, काय झाले म्हणलं. तर बघत बाहेर आलो तर अशी दुर्दैवी घटना घडली. शब्द सुचत नाहीत. दादाचे भरपूर अनुभव सांगण्यासारखे काय सांगणार म्हणजे मी 24 वर्षामध्ये एक गोष्ट सांगतो. माझे एक मित्र होते, त्या मित्रांचे वडिलांची इरिगेशनची पेन्शन अडकलती. माझी दादांची भेट होऊ शकली नाही संध्याकाळच्या टायमाला. मी फक्त माझं लेटर पॅड तिथं हे दिलो, कॅबिनेट इनवर करून गेलं.
अवघ्या मी मुंबईहून विजेपर्यंत बाबा ते पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले, एवढं हे अजयदादांचं काम होतं. स्वच्छतेच्या बाबतीत तसंच मी बंगल्यावर गेलो असताना तिथं पाठीमाग आपण जेवणाची सोय होती. मी स्वतः 1-2-3 कॅरीबॅग पडले ते भाऊ, ते माझ्या पुढे स्वतः दादा उचलून आले. मग ते पुन्हा बघा, म्हणजे एवढं स्वच्छतेला ह्याला शिस्तीला देणार नेता दादा निघून गेलेत हे मनालाच पटत नाही. काय म्हणजे हे मन आपण हेच करू शकत नाही. आता बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आताच विक्रांत भाऊनं म्हणल्यासारखं सगळ्यांनी उठून इथून त्याच जिद्दीनं त्याच ह्याच्यानं उमद्यानं आपण काम करू. कारण की पाठीमागं हात देणारा नेता जरी नसला तर सुनेत्राताईंच्या आपण त्यांना मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांना येणाऱ्या काळामध्ये बघून आपल्या 30 दादांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. एवढंच बोलतो. ओम शांती ओम. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचा समारोप आपण करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष माननीय मकरंदजी सावेसाहेब यांना विनंती आहे की आपण श्रद्धांजली अर्पित करावी. त्यानंतर आपणाला सामुदायिक श्रद्धांजली घ्यावयाची आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण थांबायचं आहे. आदरणीय मकरंदजी सावेसाहेब, जिल्हाध्यक्ष लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस. कुठून चालू करावं हाच मोठा प्रश्न आहे. 1985 पासून आजपर्यंत आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादा डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब यांच्या सानिध्यात मी राजकारणात घातलेलं आहे. विलासराव साहेबांनाही बघितलेलं आहे, वसंतदादांचं कार्यकर्ते बघितलेले आहे. मी जवळपास 6 मुख्यमंत्री बघितलेले आहेत आणि गोपीनाथ मुंडे पासून साहेबांपासून घेऊन अजितदादापर्यंतचे उपमुख्यमंत्री बघितलेले आहेत. पण एकमेव उपमुख्यमंत्री म्हणा, एकमेव नेता म्हणा, ज्याला खरंच दादा म्हणजे त्यांचं नाव घेणं सुद्धा चुकीचं आहे, त्यांना दादाच म्हणणं पाहिजे. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो, नाव नाही घेत त्या माणसाचं, कारण की तो माणूस आता ह्याच्यात राहिलेला नाही आहे. एक छोटासा कार्यकर्ता होता, त्याची फायनान्शियल पोझिशन खूप वाईट होती, पण त्याचं ब्लॉकचं ऑपरेशन करायचं होतं. तर ऍडमिट केलं बॉम्बे हॉस्पिटलला आणि दादांना मी जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं, दादा आपलं सच्चा कार्यकर्ता आहे, एकमेव कार्यकर्ता आहे, खूप चांगला कार्यकर्ता आहे, एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि त्याला फायनान्शियल मदत करावं लागते. ठीक आहे, तू जा म्हटले. दादांनी सकाळी मुसळे साहेबांना पाठवलं. मुसळे साहेबांना पाठवून 12 लाख रुपये, 1 नाही 2 नाही 12 लाख रुपये त्याचं बिल भरलं. त्यानंतर तो 5 वर्ष जगला. असे ते दादा आहेत. अजून एक प्रसंग सांगतो. एवढे वर्ष त्यांच्या बरोबर घातलं म्हणून मी जास्त काय बोलू शकत नाही. मी माझ्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस शहराच्या वतीने, या लातूरकराच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. धन्यवाद सर. यानंतर AI टेक्नॉलॉजीच्या धर्तीवरती आदरणीय दादांच्या कार्याचा आणि त्यांनी लोकोद्देश करून केलेला संवाद, जो की AIच्या माध्यमातून केलेला संवाद आपणाला ऐकवण्यात येतोय. आपणाला विनंती आहे की आपण आपल्या जागेवरती स्तब्ध राहून दादांनी सांगितलेला तुमच्यासाठीचा, उभं टाकायचं नाही, बसून ऐका सर, संदेश. श्रद्धांजलीला आपणाला इथे यायचंय. हा संदेश आपण ऐकावा. दादा काय म्हणतात आणि ते आपल्याबद्दल काय म्हणतात, तो संदेश प्रदर्शित करण्यात यावा.
श्री मुळे यांना विनंती आहे की आपण खऱ्यानो नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे, पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील. नियती बघा कशी असते. आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले. पण मला अभिमान वाटतोय की मी रिकाम्या हाताने नाही, तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतोय. शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा होता. माझा स्वभाव थोडा रोखठोक होता. कधी कुणावर ओरडलो असेल, कुणाचं मन दुखावलं असेल, पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तरफड होती की माझ्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे. सत्तेसाठी नाही, तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिलो. आता मी निरोप घेतोय, पण महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय. राजकारण करा, पण विकासाची गती थांबू देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो, आता रडत बसू नका. उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा आहे. तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पवार. पण अत्यंत ऊर्जादायी असे दादांचे शब्द ऐकल्यानंतर आपलं संपूर्ण अंतःकरण विदीर्ण होतं आणि पुन्हा एकदा त्या क्रूर नियतीच्या बाहुपाशात दादांचं विमान क्रॅश झालं. तो क्षण डोळ्यासमोर तरळून जातो. मानवी मनाच्या संवेदनाही बधीर होतात. एकाच प्रकाश पर्वाला आपल्याकडे ओढून अंधाराचा गडद ढग पृथ्वीवर लोटणाऱ्या त्या नियतीच्या कक्षेला आपण काहीच करू शकत नाही, ही आपली हतबलता प्रदर्शित करत आजची श्रद्धांजली सभा या ठिकाणी पूर्णत्वास जाते. दादांच्या आत्म्याला शांती सद्गती लाभो यासाठी आपण सर्वांनी जागेवरती उभं टाकून 2 मिनिटं स्तब्धता बाळगून त्या ठिकाणी त्यांना श्रद्धासुमन अर्पण करू. समोरच्या रांगेतल्या मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. सगळेच जितके शक्य होतील तेवढे मंचावरती या. मंचावरच उभं टाकून श्रद्धासुमन अर्पित करू. शूज आपण बाजूलाच ठेवा, खाली ठेवले तरी चालतील आणि श्रद्धासुमन अर्पित करू. शूज खालीच ठेवा, जेणे की फोटोमध्ये ते येणार नाहीत. जितक्याला शक्य होईल तेवढे आपण पुढे येऊ, वर येऊ. मित्र हो, दादांच्या स्मृतीचा अनुबंध आपण इथं हे करत आहोत. थांबा, सर्वजण थांबा.